नमस्कार. आज आपण आपल्या या अर्थशास्त्रीय संकल्पना या भागाचा 5वा भाग बघणार आहोत. या भागामध्ये आपण एकूण 20 महत्त्वाच्या संकल्पना पाहणार आहोत, ज्या संकल्पना तुमच्या अभ्यासासाठी त्याचबरोबर आयुष्यात येणाऱ्या विविध टप्प्यावर उपयोगी पडणाऱ्या असतात. यामध्ये पहिली जी काही संकल्पना आहे ती आहे महाग मनी किंवा महाग पैसा किंवा डिअर मनी. ही एक परिस्थिती असते. यामध्ये दोन कंटेंट असतात, दोन भाग असतात. त्यातला पहिला भाग म्हणजे या परिस्थितीमध्ये कर्ज पुरवठ्यासाठी व्याजाचा दर सर्वाधिक असतो आणि त्यासोबतच पैशाची क्रयशक्ती सर्वाधिक असते आणि सर्वसाधारण किंमत पातळी खाली असते. अशी परिस्थिती म्हणजे महाग पैशाची परिस्थिती होय, असे आपण म्हणू शकतो. त्यानंतर महत्त्वाची संकल्पना आहे ती म्हणजे मागणी. अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून मागणी ही अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे. सर्वसाधारणपणे मागणी म्हणजे काय, तर मागणी म्हणजे आपण एखाद्या वस्तूची मागणी करतो ती मागणी नव्हे. तर अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून मागणी म्हणजे विशिष्ट किमतीला एखाद्या वस्तूची खरेदी करण्यासाठी ग्राहकाने दाखवलेली क्रयशक्ती. ग्राहकाने दाखवलेली क्रयशक्ती म्हणजेच एखाद्या वस्तूची खरेदी करण्यासाठी ग्राहकाने दाखवलेल्या खरेदी शक्तीचं साहस. किंवा आणखी एक सोपी महत्त्वाची व्याख्या की वस्तू खरेदीसाठी ग्राहकाच्या इच्छेला असलेलं पैशाचं पाठबळ. ग्राहकाच्या इच्छेला असलेले पैशाचे पाठबळ, आर्थिक पाठबळ म्हणजे काय, मागणी होय, असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरची संकल्पना आहे मागणीची लवचिकता. मागणीची लवचिकता ही अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे, नेहमी विचारली जाते. तर ह्या मागणीच्या लवचिकतेची एकदम सोपी आणि सुलभ संकल्पना अशी की किमतीतील फेरबदलाचा मागणीतील फेरबदलावर होणारा परिणाम. किमतीत बदल झाला म्हणजे मागणीत काय बदल होतो. बाजारामध्ये दोन भाग फार महत्त्वाचे असतात, एक किंमत, दुसरी मागणी. त्या अनुषंगाने पुरवठा होत असतो. मग किमतीतील होणाऱ्या फेरबदलाचा मागणीतील होणाऱ्या फेरबदलावर काय परिणाम होतो, याला आपण मागणीची लवचिकता असे म्हणू शकतो. त्यानंतर आहे मार्क्सवादी संप्रदाय. अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा हा प्रश्न आहे. हा प्रश्न मार्क्सवादी संप्रदाय ही एक विचारसारणी आहे. मग विचारसारणी म्हणजे काय, तर मार्क्सला अपेक्षित काय होतं, भांडवलदार वर्ग आणि श्रमिक वर्ग यांच्यामधलं हित. मग भांडवलदार वर्ग आणि श्रमिक वर्ग यामधलं जे हित आहे त्या हितामध्ये असणाऱ्या आंतरविरोधी परिणती, वर्ग कलहात व त्या अंती भांडवलशाही नष्ट होऊन श्रमिकांचे राज्य येण्यात जी सुरुवात होते, असे मानणारा मार्क्स प्रणीत संप्रदाय, मार्क्स प्रणीत विचारसारणी म्हणजेच मार्क्सवादी संप्रदाय असे आपण म्हणू शकतो. पुढची सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे ती म्हणजे मूल्यभेद, प्राइस डिस्क्रिमिनेशन. तर आता प्राइस डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय, तर प्राइस डिस्क्रिमिनेशन म्हणजे वेगवेगळ्या ग्राहक समूहांना एकाच वस्तूचे आकारलेले भिन्न दर. वेगवेगळ्या ग्राहकांना एकच वस्तू विकली असता ती वेगवेगळ्या भावाने विकणे, वेगवेगळ्या दराने विकणे, वेगवेगळ्या मूल्याने विकणे, तिच्यात मूल्यभेद करणे म्हणजेच मूल्यभेद ही संकल्पना होय. त्यानंतर आहे मूल्यावापाती विक्री, डम्पिंग. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये ही संकल्पना महत्त्वाची मानली जाते. यामध्ये स्वदेशात ठेवलेल्या किमतीपेक्षा आपल्या देशात ज्या किमती आहेत त्यापेक्षा कमी किमतीने मालाची परदेशात विक्री करणे. आपल्या देशातील वस्तूच्या किमतीपेक्षा परदेशामध्ये त्या वस्तूची कमी किमतीने विक्री करणे म्हणजेच काय, मूल्यावापाती विक्री, ज्याला आपण डम्पिंग म्हणतो. त्यानंतरची संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पन्न.
अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून राष्ट्रीय उत्पन्न ही महत्त्वाची संकल्पना असून राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमकं काय, तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालखंडामध्ये राष्ट्रात निर्माण झालेल्या वस्तू व सेवांच्या उत्पादनाचे चालू बाजार भावानुसार केलेले मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. किंवा एका वर्षाच्या कालखंडामध्ये राष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या वस्तू व सेवांच्या उत्पादनाचे घसारा वजा करता राष्ट्रीय चलनाच्या परिमाणात मोजले जाणारे मूल्य म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्न होय. आता राष्ट्रीय उत्पन्न मोजताना या ठिकाणी काय काय वजा करावं लागतं. एका वर्षात होणाऱ्या वस्तू व सेवांच्या उत्पादनाच्या मूल्यातून घसारा वजा करावा लागतो. ते येणारं जे काही मूल्य असतं ते मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय असे आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे रोकड सुलभता, लिक्विडिटी. रोकड सुलभता ही एकदम सर्वसाधारण संकल्पना जरी असली तरी समजून घेण्यासाठी ही अतिशय क्लिष्ट संकल्पना आहे. रोकड सुलभता म्हणजे काय, तर रोकड सुलभता म्हणजे आपल्याजवळ जी काही संपत्ती असते त्या संपत्तीचं ताबडतोब पैशात रूपांतर होणे किंवा करू शकणे म्हणजेच रोकड सुलभता होय. आपल्याजवळ सोनं असेल त्या सोन्याचं एकदम तत्काळ आपण पैशात रूपांतर करू शकतो. म्हणजे सोन्यामध्ये रोकड सुलभता जास्त आहे, सोन्यामध्ये लिक्विडिटी जास्त आहे. परंतु आपल्याकडे जर लोखंड असेल 100 क्विंटल तर आपल्याला त्या 100 क्विंटल लोखंडाचं पैशात रूपांतरण करण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्याचबरोबर आपल्याकडे इतर ज्या काही गोष्टी असतील, समजा आपल्याकडे लाकडी मटेरियल पडलेलं आहे, त्या लाकडी मटेरियलचं आपण तात्काळ पैशात रूपांतर करू शकत नाही. परंतु सोन्याचं बाजारपेठेत गेल्यावर तात्काळ रूपांतरण होणं शक्य असतं. म्हणजेच असं आपण म्हणू शकतो की सोन्यामध्ये लिक्विडिटी, रोकड सुलभता जास्त असते. पुढची संकल्पना आहे रोकड सुलभता अधिमान, लिक्विडिटी प्रेफरन्स. हा केन्स यांनी मांडलेला महत्त्वाचा सिद्धांत आहे. त्याला लिक्विडिटी प्रेफरन्स थिअरीसुद्धा म्हणतात. ह्या रोकड सुलभता अधिमानामध्ये, लिक्विडिटी प्रेफरन्स थिअरीमध्ये 3 महत्त्वाचे हेतू लक्षात घेतलेले आहेत. यातला पहिला हेतू म्हणजे दैनंदिन व्यवहाराचा हेतू. एखाद्या उद्योजकाला, कंपनी मालकाला दैनंदिन व्यवहार पार पाडत असताना पैसा जवळ बाळगावा लागतो. आपल्याकडे पैसा का ठेवतात, जवळ पैसा का बाळगतो, याचे हे 3 हेतू आहेत. पहिला आहे दैनंदिन व्यवहार. दैनंदिन व्यवहारासाठी आपण पैसा जवळ बाळगतो. दुसरा आहे आकस्मिक अडचणीच्या तरतुदीसाठी. समजा उद्या कंपनीमध्ये एखादा रॉ मटेरियल विकत घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी आकस्मिक अडचणीसाठी, उद्योगधंद्याला रॉ मटेरियल कमी पडेल नाही पडेल हे भविष्यात सांगता येत नाही, पण भविष्यातील अडचणीवर मात करण्यासाठी आपल्याकडे आज पैसा बाळगणे गरजेचं असतं. म्हणून आकस्मिक अडचणीच्या तरतुदीसाठी पैसा जवळ बाळगला जातो. त्यानंतर भविष्यकाळात वस्तूचे दर व व्याजाचे दर अधिक अनुकूल व लाभदायक होतील यासाठी, म्हणजेच सट्टे बाजूच्या हेतूसाठी. पहिला आहे दैनंदिन व्यवहार, दुसरा आहे आकस्मिक अडचणी आणि तिसरा आहे सट्टेबाजीसाठी. मला जर वाटलं की भविष्यामध्ये साखरेच्या किमती वाढणार आहेत, मग मी आज जास्तीत जास्त पैसा जमा करून साखर विकत घेईन आणि भविष्यामध्ये त्या साखरेच्या किमती वाढल्यानंतर ती साखर विकेल, त्यातून मी प्रॉफिट कमवेल. सट्टेबाजी, ह्या सट्टेबाजीच्या हेतूने केलेली मागणी, त्याचबरोबर आकस्मिक अडचणीच्या तरतुदीसाठी केलेली मागणी, त्याचबरोबर दैनंदिन व्यवहारासाठी केलेली मागणी ही लिक्विडिटी प्रेफरन्स अधिमानामध्ये, रोकड सुलभता अधिमानामध्ये फार महत्त्वाची असते. त्यानंतर आहे लाक्षणिक नाणी, टोकन कॉईन्स. ही सर्वसाधारण संकल्पना आहे. यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट अशी की ज्या नाण्यांचे दर्शनी मूल्य आंतरमूल्यापेक्षा अधिक असते अशी नाणी, ज्या नाण्यांचे दर्शनी मूल्य आंतरमूल्यांपेक्षा अधिक असते अशी नाणी म्हणजे काय असतं, लाक्षणिक नाणी किंवा टोकन कॉईन्स ज्याला आपण म्हणतो. पुढची संकल्पना आहे लोकोपयोगी सेवायुक्त, पब्लिक युटिलिटीज. पब्लिक युटिलिटीज ही सर्वसाधारणपणे व्यावहारिक संकल्पना आहे. ज्या
ज्या देशामध्ये जनतेस सर्वसाधारणपणे आवश्यक असलेल्या आधारभूत संरचना, पाणी, वाहतूक, वीज, दळणवळण, आरोग्य सुविधा इत्यादी सेवा देणारे सार्वजनिक उद्योग म्हणजेच पब्लिक युटिलिटी होय. सरकार देशातील जनतेच्या विकासासाठी हे सगळं उपलब्ध करून देत असतं. पण सरकारच्या अनुषंगाने हे सगळं उपलब्ध करून देणारी जी काही व्यवस्था असते तिला आपण म्हणतो पब्लिक युटिलिटीज, लोकोपयोगी सेवा उद्योग. त्यानंतर आहे वर्तमान पसंती, टाईम प्रेफरन्स. आपण पाहतोय की धकाधकीच्या जीवनामध्ये भविष्य कुणालाही माहीत नसतं. भविष्यात काय होईल, आता लॉकडाऊनचा काळ चालू आहे, भविष्यात कोरोना थांबेल नाही थांबेल. ह्या परिस्थितीमध्ये उद्या करणाऱ्या उपभोगापेक्षा आज वर्तमान काळामध्ये आपला उपभोग कसा वाढेल, आपण कसा उपभोग घेऊ शकू याला प्राधान्य देणारी स्वाभाविक प्रवृत्ती म्हणजे काय असतं, वर्तमान पसंती. भविष्य काळातील उपभोगापेक्षा वर्तमान काळात उपभोगाला प्राधान्य देण्याची स्वाभाविक प्रवृत्ती म्हणजेच वर्तमान पसंती किंवा त्याला आपण म्हणतो टाईम प्रेफरन्स. पुढची जी संकल्पना आहे ती आहे विक्री व्यय, सेलिंग कॉस्ट. उत्पादनाच्या प्रक्रियेत सेलिंग कॉस्ट ही सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे. तर सेलिंग कॉस्ट म्हणजे नेमकं काय? सेलिंग कॉस्ट म्हणजे आपलं उत्पादन बाजारामध्ये जास्तीत जास्त वाढेल या हेतूने केलेला, आपल्या उत्पादनाला बाजारामध्ये जास्तीत जास्त मागणी वाढेल या हेतूने किंवा या दृष्टिकोनातून केलेला सगळा खर्च त्याला म्हणतो विक्री व्यय, विक्रीसाठी केलेला खर्च. म्हणजेच आपलं उत्पादन बाजारात मागणी कशी निर्माण करेल, आपल्या उत्पादनाची बाजारामध्ये मागणी कशी वाढेल या हेतूने केलेला सर्व खर्च म्हणजेच विक्री व्यय होय, विक्री खर्च होय. त्याला जर उदाहरणाच्या सहाय्याने जर पाहायचं झालं तर आपणास असे सांगता येईल की जाहिरात, प्रदर्शने, त्याचबरोबर विविध ज्याला आपण म्हणतो अभिलाषा, एक घ्या एकावर फ्री, यासारख्या बाबींना करण्यात येणारा जो खर्च असतो तो खर्च म्हणजे विक्री व्यय असतो, सेलिंग कॉस्ट असतो. पुढची संकल्पना आहे विधिमान्य पैसा, लीगल टेंडर. आपणास या संकल्पनेचा सगळ्यात महत्त्वाचा अर्थ 2016 मध्ये ज्या वेळेस माननीय पंतप्रधानांनी नोटबंदी जाहीर केली त्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता त्यांच्या भाषणामध्ये एक वाक्य होतं की आजपासून संबंधित मूल्यांच्या नोटा ह्या लीगल टेंडर असणार नाही. म्हणजे काय, ह्या नोटांनी आपण कोणतेही देण्या घेण्याचे व्यवहार करू शकणार नाही. म्हणजेच विधिमान्य पैसा म्हणजे कायद्याप्रमाणे देवाणघेवाणीचे व्यवहार ज्या विनिमय माध्यमाद्वारे पूर्ण करता येतात ते चलन, त्या मूल्यांचे चलन म्हणजे काय, विधिमान्य पैसा असे आपण म्हणू शकतो. पुढची संकल्पना आहे विनियोग, इन्व्हेस्टमेंट. विनियोग म्हणजे काय? विनियोग म्हणजे उत्पादनाची साधने उपलब्ध करून घेण्याकरता जी गुंतवणूक करण्यात येते, ज्या बचतीची गुंतवणूक करण्यात येते ती परिस्थिती, ती कार्यवाही म्हणजेच विनियोग, ती म्हणजेच इन्व्हेस्टमेंट असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरची संकल्पना आहे ती आहे वैकल्पिक परिव्यय, अपॉर्च्युनिटी कॉस्ट. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एक महत्त्वाची असणारी ही संकल्पना आहे अपॉर्च्युनिटी कॉस्ट. उत्पादक घटकांचा वापर एका उत्पादन कार्यात करण्यासाठी त्याच्या अन्य सर्वोत्कृष्ट पर्यायी उपयोगाचा करावा लागणारा त्याग. उत्पादन घटक उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये वापरताना जर त्याचा सर्वोत्कृष्ट पर्याय त्यागून जी कॉस्ट त्याला दिली जाते ती संधी, परिव्यय
किंवा वैकल्पिक परिव्यय म्हणली जाते असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर आहे व्यापार चक्र, ट्रेड सायकल. उद्योग व व्यापार क्षेत्रात काही वर्ष तेजीचे असतात, काही वर्ष मंदीचे असतात आणि या तेजी आणि मंदीच्या दरम्यान दोन अवस्था असतात. एक घसरण असते आणि दुसरी पुनरुत्थान असतं. या ठिकाणी आपल्याला दिसत असेल की लेवल ऑफ आउटपुट आणि टाईम, मग हा टाईम 10 वर्ष असू शकतो, 10 महिने असू शकतो किंवा 100 वर्षसुद्धा असू शकतो. मग इथे सुरुवातीच्या काळात झिरो अवस्थेमध्ये प्रत्येक अर्थव्यवस्थेमध्ये बूमची परिस्थिती असेल. मग एक असा कालखंड येतो, असा काळ येतो की त्याला पीक पॉईंट म्हणतात. अतिशय जास्त प्रमाणामध्ये ती बूमची परिस्थिती होते. दुसरा त्या पीक पॉईंटला अशी अवस्था येते, काही काळ स्थिरावते, परत त्याला घसरणीचा मार्ग सुरू होतो आणि नंतर घसरणीचा मार्ग एका विशिष्ट पातळीच्या खाली गेला त्यावेळेस मंदी सुरू होते आणि परत मंदीतून बाहेर काढण्यासाठी काही योजना आखल्या जातात. तिथून परत रिकव्हरीचा टाईम सुरू होतो. अशा पद्धतीने हे जे काही व्यापार चक्र आहेत कालानुक्रमे अर्थव्यवस्थेमध्ये येत राहतात, म्हणून याला व्यापार चक्र किंवा ट्रेड सायकल असे म्हणतात. त्यानंतरची संकल्पना आहे व्यापार संरक्षण, प्रोटेक्शन, ट्रेड प्रोटेक्शन. व्यापार संरक्षण म्हणजे काय की आपल्या देशातील उद्योगधंद्याचा विकास व्हावा म्हणून परकीय मालावर किंवा परकीय वस्तूवर तिच्या आयातीवर कर लादणे, जेणेकरून आपण त्या आयाती जास्त झाल्यामुळे आपल्या देशातील उद्योजक दुसरीकडून माल आणणार नाहीत आणि स्वदेशात त्या वस्तू निर्माण करून त्यांचा विकास होईल. याला म्हणतात व्यापार संरक्षण. आपल्या देशातील उद्योगधंद्याचा विकास व्हावा यासाठी परदेशातील वस्तूच्या आयातीवर कर लावणे म्हणजेच व्यापार संरक्षण होय. पुढची संकल्पना आहे श्रमाचे विशेषीकरण. श्रमाचे विशेषीकरण ही एक अशी बाब आहे जी उद्योगधंद्यामध्ये फार महत्त्वाची आहे. मग श्रमाचे विशेषीकरण म्हणजे काय तर श्रमाचे विशेषीकरण म्हणजे श्रमिकाने एखाद्या विशिष्ट स्वरूपाच्या कामावरच आपली श्रमशक्ती केंद्रित करणे. एखाद्या श्रमिकाला एखाद्या बाबीतली एक बारीक बाब येत असेल तर त्याने त्या बारीक बाबीवर लक्ष केंद्रित करून त्याचे विशेषीकरण करावे. आपण कंपनीत पाहतोय कधी फक्त पाकिट पॅक करायला एक व्यक्ती असते, कधी एखादी व्यक्ती फक्त मेजरमेंट घ्यायला असते, कधी एखादी व्यक्ती फक्त आणि फक्त त्या मशीनच्या मेंटेनन्ससाठी असते. म्हणजे त्या श्रमिकाने त्या गोष्टीमध्ये काय केलेलं असतं, नाविन्यपूर्ण कौशल्य दाखवलेलं असतं, त्याचं विशेषीकरण झालेलं असतं. म्हणजे श्रमशक्ती त्यावर त्याला श्रमिकाने लक्ष केंद्रित केलेले असते. अशा पद्धतीने आज आपण एकूण 20 संकल्पना अभ्यासल्या. या 20 संकल्पनामध्ये ज्या महत्त्वाच्या संकल्पना आपण अभ्यासल्या त्या तुम्हाला MPSC UPSCच्या विविध परीक्षेमध्ये त्याचबरोबर इतरही बाबीमध्ये उपयोगी पडणाऱ्या आहेत. म्हणून या संकल्पनाचा 5वा भाग आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. परत पुन्हा आपल्या 6व्या भागात आपण परत भेटणारच आहोत. तोपर्यंत आपण या संकल्पनाचा अभ्यास करावा. आपले काही प्रश्न असतील तर आपण ते विचारू शकता. आत्तापर्यंत बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारले, त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी ह्या लेक्चरमध्ये काही संकल्पनासुद्धा ॲड केल्या जेणेकरून त्यांच्या शंकाचं निरसन होईल. परत एकदा आपणास विनंती की या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांना या चॅनलचा लाभ घेता यावा. धन्यवाद.